जर पोटाचा घेर कमी करायचा आहे, खूप जास्त पोट वाढलेलं आहे आणि पाय दुखतात, मांड्या खूप हेवी झालेल्या आहेत किंवा कमरेचा त्रास आहे, पाठ दुखते, या सगळ्या गोष्टी आहेत, गॅस बनतो, ब्लोटिंग होते, सारखं पोट फुगलेलं राहतं, या गोष्टी जर तुम्हाला कमी करायच्या असतील ना तर आजचा व्हिडिओ फक्त तुम्ही लास्ट पर्यंत बघा. इतके सोपे सोपे व्यायाम प्रकार दाखवणार आहे ना जे वयाचं मॅटर करतच नाही. वय हे किती आहे हे काहीच महत्वाचं नाही, करणं खूप महत्वाचं आहे. आज 60+ आई आहे आणि इतका छान छान व्यायाम करून आज इतकी फिट आहे. तर तुम्हाला पण हे व्यायाम करायचे आहेत आणि तुम्हाला काय आजार आहे, डॉक्टरकडे जाऊन जाऊन खर्च करून वैतागलेले आहात, तर तुम्ही ह्या प्रॅक्टिस करा. खूप चांगला तुम्हाला रिझल्ट भेटेल. बघून रिझल्ट येत नाही, करणं खूप महत्वाचं आहे. याच्यासोबत खाण्यापिण्यावरती कंट्रोल जसं आई पण करते तुम्हाला पण करायचंय, खूपच चांगला रिझल्ट येतो. आता काय करायचं आहे, पहिला व्यायाम आपण जो तुमच्या पाय दुखतात म्हणजे तुमच्या टाकांवरती खूप जास्त प्रेशर आलेलं असतं किंवा तुमच्या कमरेला त्रास आहे, तुमचा पोटाचा घेर लटकलेला आहे, तो कमी करायचा. खूप सोपा व्यायाम आहे, हो की नाही. तर आता श्वास भरत आपल्याला असं ह्या पोझिशन मध्ये यायचं, श्वास सोडत खाली जायचं, पायाच्या पंजांवरती यायचं, पाय जमिनीला लावायचे, श्वास सोडत श्वास भरत आपल्याला पायाच्या पंजांवरती यायचं. कंटिन्युअसली करूया आपण. स्टार्ट. 1 2 हात वरती ठेवायचे, 3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स. आता नेक्स्ट या पोझिशन मध्ये यायचं. असंही माझ्याकडे बघ, म्हणजे आपल्याला करायला इझी जाईल. 1 कंबर बारीक करायची आहे किंवा कमरेला खूप जास्त फॅट चढत चाललेला आहे किंवा कंबर दुखते तर ही पोझिशन कर. 1 2 कर, कुणी कर. 1 2 3 4. कंटिन्यू करूया परत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स. आता नेक्स्ट तिसरी प्रॅक्टिस करायची आहे आपल्याला. क्लॅप करायची वरती, ठीक आहे, आणि पाय उचलून एक पायाच्या खाली क्लॅप, जेणेकरून आपला पोटाचा फॅट आहे ना तो कमी होतो. ठीक आहे, करूया. स्टार्ट. 1 तसंच 2 3 4 5. एक पाय झाला की दुसरा पाय. 4 5 6. हा पण पाय घ्यायचा, एकदा हा घ्यायचा. 6 7 8. हा कर. 9 आणि 10. आता काय करायचं, पाय जोडून घ्यायचे आणि इथे या पोझिशन मध्ये यायचं. स्लो हळूहळू यायचं. हा 1 2 3 6 7 8 9 10 आणि रिलॅक्स. आता कमरेवरती हात ठेवायचे, कमरेला सर्कल बनवायचं, याच्याने आपलं डायजेशन पण चांगलं होतं, खाल्लेलं ते खाली जातं, इथे घशामध्ये पोटामध्ये अडकून राहत नाही. 1 2 3 4 5 6 7 8 9. सर्कल 10. आता रिव्हर्स, असं वापस दुसऱ्या साईडला. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. बघा गाईस, कसं आहे ना, करणं खूप महत्वाचं आहे. आपण जर कंटाळा केला तर काहीच होत नाही, हे की नाही. जसं केलं तरच रिझल्ट येतात, बघून पण रिझल्ट येत नाही आणि व्हिडिओ स्किप करत घेतला, काय कामाचं नाही असं जर समजत असाल तर मग हा व्हिडिओ तुमच्यासाठी नाहीच आहे. तर करायचंय, स्वतःला थोडंसं चांगलं आयुष्य द्यायचंय, थोडंसं शरीरावरती स्ट्रेस म्हणजे प्रेशर आणणं, ह्या गोष्टी हातपाय
खेचल्या, नसा खेचल्या, ब्लड सर्क्युलेशन आहे ना आपलं सुरळीत राहतं, आजार आहेत ना लवकर आपल्याला येत नाही. मग त्याच्यासाठी आपण दिवसभर, आई खूप दिवसभर कामं करते, पण थोडंसं जसं वेळ भेटेल तसं, असं नाही की 1 तास करा. तुम्हाला 15 मिनिटं भेटतात का, तुम्हाला 10 मिनिटं भेटतात का, जेवढं होईल तेवढं तुम्ही सूक्ष्म व्यायाम आहेत किंवा वेगवेगळ्या पद्धतीचे आहेत किंवा आम्ही दाखवलेले आहेत, असे व्यायाम जरी केले तर तुम्हाला दिवसभर सगळ्या गोष्टी करण्यासाठी अजून जास्त उत्साह येतो है ना. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि नक्कीच चॅनल सबस्क्राईब करा. खूप खूप छान आहे आणि व्यायाम पण खूप चांगली करते आई आणि फिट पण आहे, तुम्ही बघू शकता. आज 64 इयर्सची आहे तरी पण इतकं फिट आहे आणि दिवसभर कामं करते. का तर कामं करणं हा भाग वेगळा आहे आणि व्यायाम करणं, शरीरावरती काम करणं हे एक वेगळा भाग आहे. तर तुम्ही देखील तुमच्या डोक्यांमध्ये या गोष्टी आल्या असतील तर आजपासून तुम्ही सुरुवात करा. कधीपासून करणार आहे ते तर कमेंट करून सांगाच, पण नक्कीच करा. तर भेटूया परत, तोपर्यंत बाय बाय, नमस्कार.